नायकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत जे आमच्यासाठी -डिग्री मध्ये या देशाच्या सीमा राखत आहेत आणि या देशासाठी घर संसारावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र लढत आहेत त्या तमाम वीर जवानांना त्यांच्या वीर पत्नींना आणि वीर मातांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित संपर्क प्रमुख गुरुनाथजी खोत तद्वतच सन्माननीय उपनेते अल्ताफभाई शेख, धनंजयजी बुढारे, हर्षवर्धनजी फलांडे, शरद पाटीलजी, इथे खूप सारे सगळेच आमचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित आहेत। या सगळ्या भाषणाच्या गडबडीत मंचावर कोण आहे त्यांची नावाचा कागद पुणे लिहून दिलेला नाही। तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दीपक निकाळजे, सामाजिक विकास संघटना, CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष, तसेच विविध सामाजिक संघटना, त्यांचे मान्यवर पदाधिकारी, सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी, सभा सुरक्षित होण्यापेक्षा सभेत कशी सापडते आणि एखादी केस टाकता येते का याची वाट बघून असलेले आमचे सगळे पोलीस भाऊ आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, नाही तुमच्या काय राग असणार आहे दादा माझा, तुम्ही माझीच माणसं आहे, माझी माणसं आहेत मला खात्री आहे। पण तुमची अडचण अशी आहे की वरून सरकार क्षेत्राचं तुमच्यावरचं किती प्रेशर आहे तुम्ही समजू शकते। ते प्रेशर फक्त तुमच्यावरच आहे असं नाही बरं का दादा, ते प्रेशर तुमच्यावर आहे, ते प्रेशर म्युनिसिपालिटीवर आहे, ते प्रेशर BNCवर आहे, ते प्रेशर प्रत्येकावर आहे। इतकं प्रेशर ना 2 वेळा मैदान काय खूप केलेलं रद्द होतं, कधी आचारसंहितेचे लोक म्हणतात इकडे झेंडा लावू नका रे, तिकडे झेंडा लावू नका रे, तीच आचारसंहिता असते। सरकार चिन्हाचं बॅनर कुठेही लावायला त्याच्यावर काहीच बोलत नसते, ए बाबा आचारसंहितेचा कॅमेरा असला तर मी नीट दिसले पाहिजे, नीट आचारसंहिता दादा हो। माझ्याकडे म्हणजे मला असं वाटलं की मी कदाचित एक किमान 40-45 मिनिटं बोलणार आहे, एक 15-20 मिनिटाचा वेळ आहे माझ्याकडे, मी 15-20 मिनिटात माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करेन। ज्या पद्धतीचं एकूण वातावरण सध्या देशात दिसते आणि जी लोक म्हणत होते की आम्ही 400 पार होणार आहोत, 2 टप्प्यातल्या वोटिंग नंतर आणि तिसऱ्या टप्प्याचं वोटिंग 2 दिवसांवर आहे, त्यावरून हे स्पष्ट चित्र आहे की हे 200 पारी होत नाही। व्हेरी क्लिअर। राज्यामध्ये ज्यांना वाटतंय की आम्ही 45 पार होणार आहोत ते 20 पार करू शकतील की नाही अशी त्यांना स्वतःला शंका आहे। त्यामुळे ही लोक कमालीची बिथरलेली आहेत। मग बिथरलेली लोक रोज वेगळं स्टेटमेंट करतात, रोज काही ना काही स्टेटमेंट होतं। म्हणजे तो बिथरलेपणा किती असू शकतो बघा की कालपर्यंत नरेंद्र मोदीजी यांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नव्हती, अजूनही त्यांची हिंमत नाही प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, पण ते काय करतायत एका चॅनलचा एकच माणूस घ्यायचा, कोपच्यात घ्यायचा आणि इंटरव्ह्यू द्यायचा आणि तोही इतका कंट्रोल्ड वातावरणात द्यायचा की मला तर कधी कधी शंका वाटते की इंटरव्ह्यू कर्त्याकडून त्यांनी आधीच प्रश्नपत्रिका सगळी घेतलेली असते का की तुम्हाला काय काय प्रश्न विचारणार आहे। म्हणजे तुम्हाला आठवत असेल मागे एक इंटरव्ह्यू त्यांनी अक्षय कुमारला दिला होता, त्यावेळेला आप आम कैसे खाते हैं, काट के खाते हैं की चूस के खाते हैं, जे काय या देशामधला किती गहन प्रश्न असेल की आप आम कैसे खाते, काट के खाते की चूस के खाते। तर ही इतका भयंकर इतका अभ्यासू प्रश्न पंतप्रधानांना विचारणं म्हणजे कमालच आहे ना, डेअरिंग आहे ती माणसांची। आता ह्या सगळ्या डेअरिंग मध्ये मला मोदीजींवर मी फार बोलणार नाही, ते पेटेंट आम्ही सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांना दिले। आम्ही उद्धव साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही फक्त आणि फक्त ते अमित शहा आणि मोदी बघून घ्या, बाकी फडणवीस आणि बावनकुळे निपटायला आम्ही तयार आहोत। एक नंबर निपटू शकतो आम्ही। फडणवीसांवर राग असण्याचं एक महत्वाचं कारण हे आहे बरं का, मला असं वाटतं की मी कायद्याचा प्रचंड आदर करणारी मुलगी आहे, माझ्यासाठी कायदा परमोच्च आहे। हा देश ज्या दिवशी आम्ही सार्वभौमत्व म्हणून स्वीकारला त्याच दिवशी आम्ही कायद्याचं राज्य स्वीकारलं। अकॉर्डिंग टू आर्टिकल 14 एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत आणि कायदा सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे। परंतु देवेंद्रजींच्या काळामध्ये या कायदा सुव्यवस्थेचे जे 3-13-90 झालेले आहेत तेवढे कुणाच्याही काळात झाले नाही। देवेंद्रजींच्या काळामध्ये जेवढा गृह खात्याचा अपमान झाला
तेवढा अपमान कुणाच्याही काळात झाला नाही. म्हणजे मी वारंवार सांगते की एकीकडे नितेश राणे सारखा एखादा माणूस, म्हणजे बघा इथे मगाशी कोणीतरी बोललो होतं, सामाजिक चळवळीतले एक गोष्ट बोलत होते. आपण सगळी लोक शेतकरी संघटनेची असतील, शेतकरी कामगार पक्षाची असतील, सीपीआयची असतील, सीपीएमची असतील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची असतील, चळवळीतली सगळी माणसं, ही माणसं वेगवेगळे मोर्चे काढतात, आंदोलन करतात. ते जेव्हा जेव्हा मोर्चे काढतात ना, त्या त्या डिपार्टमेंटचे लोक त्यांच्याकडे ब्रह्मास्त्र मिळाले, कलम 353चं. लगेच सरकारी कामकाजाचा अडथळा आला, टाक 353, लगेच त्याला कंडम करून टाकायचं. पोलीस तर एवढ्या चटकन 353 टाकतात. म्हणजे हा मला एवढा अनुभव आहे ना की मी एकदा गेले तर मला एक पीआय म्हटला, फार बोलताय का, हे करून टाकले म्हटला 353. आणि काय बोलले राजा तुला, तू लगेच माझ्यावर 353 टाकायचं. तर 353 होते कधी, जेव्हा प्रशासकीय कामकाजात अडथळा येतो किंवा प्रशासकीय कामकाज तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या बलशक्तीने, तुमच्या ताकदीने प्रभावित करण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे एखाद्याला न्याय देण्यात अडचण येते, तेव्हा 353 नक्की पडू शकते. अशी 353 खरंच न्यायाने टाकली जाते का, याचं एकच उदाहरण सांगते. नितेश राणे एकदा असं म्हणाले की काय करायचं ते करून टाका, काय करायचं ते करा म्हटले. अजिबात काही मागे पुढे बघायचं नाही, काय कोणाला घाबरायचं नाही. आपला बाप सागर बंगल्यावर बसला. ह्यांचा पत्ता नारायण राभांचा पत्ता आहे कणकवलीचा आणि नितेश राणे सांगतोय की आपला बाप सागर बंगल्यावर बसला. असं मला त्याच्यातून खोलात जायचं नाही. त्याच्यानंतर मग पुन्हा पोलीस जरा कॅमेरे घेऊन उभे राहायला लागले. फरबाईटरी लिस्ट मध्ये नाव आलं असेल, तुमच्याकडे फरबाईटरी लिस्ट, रंग सावळा, सशक्त बाधा, मध्य उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदरी वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे, ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे, ही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे, काही करावं पण भाषण रेकॉर्ड करावं. आता असं भाषण यांनी नितेश राणेचं रेकॉर्ड करायला एक कॅमेरा पुढे आणला. जसंही पोलिसांनी कॅमेरा आणला, पुढे येता नितेश राणे म्हटले, काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करता म्हणे, काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा, काय कराल, फार फार तर तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि तुमच्या बायकोला नेऊन दाखवाल. हा कोणता चिपणा बांधताना, हा कोण असा की ह्याचा व्हिडिओ काढून बायकोला नेऊन दाखवा पोलिसांनी. आता सुरू झालं म्हणता संपवते काय, म्हणजे काय विषय. बघा, एका अर्थाने नितेश राणेचं हे स्टेटमेंट पोलिसांवर प्रभाव आणणार आहे. एका अर्थाने हे स्टेटमेंट हे पोलिसांना आपल्या कामापासून परावृत्त करणे, त्यांच्यावर दडपण आणणार आहे. खरं तर यासाठी पोलिसांनी त्याच्यावरती 353 दाखल करणं अपेक्षित होतं. पण संबंध महाराष्ट्रात आणि त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या एकाही पोलीस अधिकाऱ्याने ही हिंमत केली नाही की त्याच्यावर 353 दाखल करावी. नाही केली कोणी हिंमत. हाही तशी की जो ज्या खात्याचा मंत्री असतो त्याने आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना आपली, म्हणजे तो पालक असतो त्या खात्याचा. गृह खातं हे देवेंद्रजींकडे आहे. देवेंद्रजींनी पालक म्हणून जर माझ्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांचा अवमान होत असेल तर मी याचा बदला घेतला पाहिजे, मी याच्यासाठी याला दंडित केलं पाहिजे असं म्हणत नितेश राणेवरती तक्रार दाखल करायला हवी होती. पण देवेंद्रजींनी सुद्धा तक्रार दाखल केली नाही. 4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल होतोय केतन तिरोडकर नावाच्या माणसाचा. गेले 8 ते 9 महिने मी ड्रग्सच्या विरोधात भांडते दादा. गेले 8 ते 9 महिन्यांपासून मी ड्रग्सच्या विरोधातले इतके पुरावे पोलीस स्टेशनला सादर केले. इतक्या पोलीस ऑफिसर असतील, एक्साईजची लोक असतील, मंत्रिमंडळातले मंत्री असतील, आमदार असतील, त्यांचे चेले चपाटे असतील, पुराव्यासकट सगळे रेकॉर्ड दिले. पण अजूनही ड्रग्ज वरती कसली कारवाई होत नाही. केतन तिरोडकर स्पष्टपणे सांगतोय की मिस्टर देवेंद्र फडणवीस, आय विल सपोर्ट मी और अरेस्ट मी, मला सपोर्ट करा किंवा मला अटक करा. पण देवेंद्रजी त्यावर चकार शब्द बोलत नाही. आपल्याला हे सरकार का बदलायचे त्याची कारणं नीट समजू द्या. कुठेतरी एक फक्त खासदार निवडून द्यायचा एवढ्यापुरती निवडणूक सीमित ठेवू नका. इतका छोटा हेतू नाही आपला. आपला हेतू काय आहे, या देशातली, या राज्यातली कायदा सुव्यवस्था टिकली पाहिजे. या देशात, या राज्यात कायद्याचा, पोलिसांचा धाक असला पाहिजे. देवेंद्रजी सत्तेत आल्यापासून कुठलाही कायद्याचा आणि सत्तेचा धाक राहिलेला नाहीये. आणि कधी काही लोक निर्जन ठिकाणी अंधारात इकडे तिकडे गुन्हे करायचे. आता परिस्थिती अशी आहे की पोलिसांचा धाक न राहिल्यामुळे आणि पोलिसांच्या पक्षपाती वागण्यामुळे हे फार स्पष्टपणे मांडलं पाहिजे. कारण मर्जी संपादन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची मर्जी खपा होऊ नये म्हणून प्रचंड प्रेशर खाली काम करणारे पोलीस निर्णय घेऊ शकत नाहीत. त्याचा परिणाम काय होतोय, निर्जन
फेसबुक लाईव्ह करून एकमेकांचा मर्डर करायला लागले. अहो डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाडण्यापर्यंत जर लोकांची बदल जात असेल तर काय अवस्था आहे कायदे आणि सुव्यवस्थेची. म्हणून कल्याणकरांनी निर्णय घेण्याची गरज आहे. निर्णय का घ्यायचा आहे, इथं कायदे सुव्यवस्था टिकवणं गरजेचं आहे. मगाशी पाण्यावरती फार बोललं गेलं. खरं तर पाणी प्रश्न पेटला आहे. मशाल पेटणी ठेवण्यासाठी आता पाणी प्रश्न एवढा पेटलेला आहे आणि हा पाणी प्रश्न सोडवला जात नाही. जेवढी काही म्हणून कंत्राट असतात. मला वाटतं कुठे एबीपीने एकदा तोंडी परीक्षेसाठी बोलावलं. आवडता भाचा कोणता? म्हटलं बाबा माझा आवडता भाचा श्रीकांत आहे. का बरं? माणसानं खंडीवर खावं पण मांडी अडून कसं खावं याची कला श्रीकांतकडे आहे. फार चांगली कला आहे. म्हणजे कंत्राट सगळी माझ्याकडे, ठेकेदार माझ्याकडे, एजन्स्या माझ्याकडे, चुनापुडी पासून ते मिनरल वॉटर पर्यंत आणि डीप फ्रीज पासून ते अगदी बल्ब पर्यंत सगळ्या प्रकारच्या एजन्स्या माझ्याचकडे असल्या पाहिजेत. एजन्सीसाठी सगळ्या कंत्राटदारांचं क्लबिंग मीच केलं पाहिजे. मीच सगळ्या अधिकाऱ्यांना धंद्याला लावलं पाहिजे. सगळे अधिकारी मी माझ्याच अधीन ठेवले पाहिजेत. सगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांना मी रुबाबात सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीचं जे राजकारण आहे ते राजकारण जर मोडीत करायचं असेल, दडपशाही, कारण एक कंत्राटदार जातो म्हणजे नुसता कंत्राटदार जात नाही, त्या कंत्राटदारासोबत इथले कामगार सुद्धा मरतात. हे नीट लक्षात घ्या. इथल्या कंत्राटदारांची तर उपासमार केलीच केली, पण त्यांच्याजवळ काम करणाऱ्या तमाम कामगारांची उपासमार श्रीकांत शिंदेमुळे झाली. हे नीट समजून घ्या. तुम्ही जे म्हणालात ना दादा की कामगार चळवळींच्या संदर्भाने फार जीव तोडून मांडायचा प्रयत्न करतोय. एक तिसरी गोष्ट, का गरजेचं आहे, का इथे बदल झाला पाहिजे. मला याची कल्पना आहे की 10 वर्षापासून खासदार इथं होते. खासदार ज्या ज्या गोष्टी सांगतात तो MMRDAचा निधी, तो राज्याचा निधी, केंद्राचा निधी काय आहे याच्यामध्ये, केंद्राचा कोणता निधी वापरला, खरंच केंद्रामध्ये यांची चालते का. जे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा किंवा मोदीजी यांना भरीवर घालतात आणि सांगतात की असली आणि नकली शिवसेनेतला फरक, हे खरंच असली शिवसेनेचे पाईक आहेत का. श्रीकांत शिंदेचे वडील हे शिवसेना प्रमुख होऊ शकतात का. अहो शिवसेना प्रमुख कोण असतो. शिवसेना प्रमुखाचा एक दरारा, एक रुबाब होता आहे. कसा दरारा आणि कसा रुबाब हे लक्षात घ्या. जेव्हा अटल बिहारीजी होते किंवा अडवाणीजी होते, अगदी गडकरी मुंडे साहेब होते, बाळासाहेब असतानाही वदनीय बाळासाहेबांच्याही काळामध्ये जागा वाटपाची चर्चा करायची असेल तर दिल्लीतनं लोक तिथून इकडे येत होती आणि मातोश्रीचे उंबरे झिजवत होते. वदनीय बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांनी पक्ष हातात घेतला, पक्षाचा धुरा सांभाळली. पक्षाची धुरा त्यांनी सांभाळल्याच्या नंतर आता सुद्धा म्हणजे अगदी मागच्या काळात अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, हे मातोश्रीचे उंबरे झिजवत होते. फरक काय नीट समजून घ्या. पण ज्यांना असली शिवसेना म्हणून गुंतवलं जातंय ते एकनाथ शिंदे भाऊ, हे टेंभी नाक्यावर कोणी भाजपचा नेता येत नाहीये. लक्षात घ्या. टेंभी नाक्यावर अमित शहा येत नाही, टेंभी नाक्यावर मोदीजी येत नाही. टेंभी नाक्याच्या एकनाथ शिंदे यांना दिल्लीत मुजरे करायला बोलावलं जातं. यावरूनच असली आणि नकली कोण आहे हे स्पष्ट होतं. बरं त्यातही जेव्हा एकनाथ भाऊ असं म्हणतात की मी श्रीकांतला, मला वाईट वाटते की मी श्रीकांतला साधं हॉस्पिटल टाकून देऊ शकलो नाही. भाऊ तुम्ही तुमच्या पोरांना हॉस्पिटल नाही टाकून देऊ शकला तर कल्याणकरांना आणि अंबरनाथकरांना तुम्ही काय हॉस्पिटल टाकून देणार आहात. कुणीतरी तो हॉस्पिटलचा मुद्दा मांडला. आणि ज्याला स्वतःच्या पोराला दवाखाना टाकून देता आला नाही तिथं आपली काय बात आहे की आपल्याला काय हॉस्पिटल टाकून देणार आहे. विचार करण्यासारखं आहे. बरं तरी पण यांचा टेंबा आम्ही शिवसेना आहोत. तुम्ही कशी शिवसेना आहात. तुमच्या पोराची उमेदवारी जाहीर करण्याची ताकद तुमच्यात नव्हती. श्रीकांत शिंदेची उमेदवारी भाजपने जाहीर केली. भाजपने सांगावं लागलं की श्रीकांत शिंदेला कल्याणमधून उमेदवारी मिळणार आहे, पण तुमच्यामध्ये ती ताकद नव्हती. तुमच्या तोंडात तेवढे दात नव्हते की तुम्ही सांगावं. तुम्ही काय शांतपणे सांगायचे आम्हाला. बरं ह्या सगळ्यांच्या उपर त्यांचा अजून एक कस्टमर ठेवले. म्हणजे आता समजा मी इथे बोलले आणि मी गेले की हे जे सगळे मीडियावर येत नाही, हे काय करणार, हे श्रीकांत भाऊकडे जाणार आणि मग श्रीकांत शिंदेला विचारणार असं त्या म्हणाल्या, असं म्हणाल्या, असं त्यांचं म्हणणं होतं. यावर तुमचं काय म्हणणं आहे. मग ते काय सांगणार. त्यांचं ठरलेलं उत्तर, अहो त्यांचं स्टेटमेंट तरी बघायचं होतं. त्यांनी शिवसेनेवर कशी टीका केली. मी लाख वेळा सांगते माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये काहीतरी साम्य असतं. एका गोष्टीचं नक्की साम्य आहे. मी वंदनीय बाळासाहेबांसाठी एका गोष्टीत नक्की आहे. माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, एकदा गेली शोधत बसत नाही. इकडे पडले होय मी ठामपणाने सांगते
जेव्हा शिवसेना भाजपच्या सोबत होती आणि भाजपच्या प्रभावाखाली होती तेव्हा निश्चितपणे मी विरोध केला, पण आज मी तितक्याच ताकदीने आणि तितक्याच मनाने तितक्याच मोकळेपणाने मी निस्वार्थ भावनेने शिवसेनेसोबत उभी आहे आणि तितक्याच ताकदीने सांगते मी की होय मी आले, मी तुमच्यासाठी खोक्यासाठी कुठेही बदललेली नाही, मी तुमच्यासाठी ईडीच्या भीतीने गेली नाही, मी तुमच्यासाठी कुठेतरी समृद्धीची फाईल निघाली म्हणून गेलेली नाही. सुषमा अंधारे फक्त आणि फक्त या देशाची घटना वाचवण्यासाठी, या देशाचा कायदा वाचवण्यासाठी, या देशातलं सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्षता लोकशाही गणराज्य ही 5 तत्व वाचवण्यासाठी सुषमा अंधारे इथं उभी आहे. कुणीही म्हणावं की शिवसेनेमध्ये कधी काही पदाची अपेक्षा केली का म्हणून ठामपणे सांगितलं की साहेब तुम्ही सांगाल ती भूमिका आम्ही पार पाडू. गेल्या 2 वर्षात खात्रीने सांगू शकते एकही दिवस सुषमा अंधारे प्रवेश केल्यापासून घरात नाहीये. रोज आणि रोज महाराष्ट्र पिंजून करतोय आणि हे सगळं ताकदीने उभं राहताना आणि हे सगळं ताकदीने मांडताना आम्हाला काय गरज वाटते. तुम्ही आठवा दादा हो, जेव्हा बंड केलं ते बंड नव्हतंच, ती गद्दारी होती. बंड हा फार गुळगुळीत शब्द आणि फार गुळगुळीत शब्द त्यांनी वापरला. जेव्हा यांनी गद्दारी केली तेव्हा गद्दारी नंतर म्हणाले काय शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊच नये का, काय शेतकऱ्याच्या पोराला मुख्यमंत्री होण्यात. आज कोण म्हणलं शेतकऱ्याच्या पोराला मुख्यमंत्री व्हायचं नाही म्हणून. व्हावं की आता झालंय ना, झालात ना तुम्ही, पण तुम्ही शेतकऱ्याचे पोरग म्हणून होतात का. जर पहिल्या टर्मला तुम्ही आमदार असतात तर तुम्ही शेतकऱ्याचं पोरग असतात. एवढ्या वेळा तुम्ही मंत्रीपद ही सगळी भोगली, सगळ्या आमदारक्या सगळ्या भोगल्या आणि तरी तुम्ही शेतकरी. बरं जाऊ द्या, आता तुम्ही शेतकरी पुत्र होतात, आता तुम्ही श्रीकांत शिंदेला शेतकरी पुत्र म्हणू शकाल का. आता श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री पुत्र आहे. मग ते म्हणतात कल्याणमध्ये काय उमेदवार दिला, कल्याण मधला उमेदवार अगदीच सामान्य चेहरा आहे. हो आहे, कल्याण मधला उमेदवार अगदी सामान्य चेहरा आहे. काय सामान्य घरातल्या बाईने निवडणूक लढू नये, काही सामान्य घरातल्या बाईने तुम्हाला आव्हान देऊ नये. दिलं पाहिजे. मुख्यमंत्री पुत्राला आव्हान देताना तेवढा सर्वसामान्य चेहरा देणं हीच आमच्यासाठी उद्धव साहेबांची सगळ्यात मोठी कामगिरी आहे. कारण शिवसेना एकमेव असा पक्ष आहे ज्याने लोकशाहीचा आणि सत्तेचा अर्थ अगदी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. का गरजेची आहे ही निवडणूक, कशासाठी गरजेची आहे. आज मी देवेंद्रजींचं भाषण ऐकत होते, कुठेतरी माळ्यात का कुठे बोलत होते ते, आणि तिथे बोलताना ते सांगत होते की महाराष्ट्र आम्ही कसा पुढे नेला. कशात पुढे नेला महाराष्ट्र, कशात पुढे नेला देवेंद्रजी तुम्ही महाराष्ट्र. इथले एक एक उद्योग तुम्ही बाहेर नेले. तिकडे सांगतायत ते काय म्हणाले की बघा म्हणे उद्धव ठाकरे आता शब्दाचे पक्के आहेत का, उद्धव ठाकरे वर्षाताईंना मतदान करणार. हो महाविकास आघाडी आहे, करणार मतदान. पण तुम्ही ज्यांच्या मंचावर जाऊन बोलताय, ज्या अजित पवारांच्या मंचावर जाऊन बोलताय त्या अजित पवारांबद्दल तुम्ही काय शब्द वापरले होते ते वापरा. जे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अजित पवार तो गयो चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग. आता तुमची काय अवस्था आहे. आता चक्की पिसिंग नाही, बहुत क्लोज किसिंग अँड किसिंग अँड किसिंग चाललंय ना तुमचं. ह्याच्यावर काय बोलणार आहात तुम्ही. हे 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 कोणी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुम्हाला एवढी गॅरंटी वाटत असेल, ओरिजिनची गॅरंटी आहे, मी तुम्हाला सांगतो. अरे किती रेखता, किती एका सुरात कान असे टिकतील असं बोलता. शांत बोला ना, शांत लोकांशी संवाद साधा ना. ओरडून 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 कशाला खोटं बोल पण रेटून बोल करताय. कशाला हिंदू मुस्लिम करताय. काय हिंदू मुस्लिम करताय. मुसलमान परेशान, कैसा परेशान हो रहा मुसलमान. हा कशामुळे मुसलमान परेशान होईल. अरे असं काही आहे का इथे की मुसलमानाला 1250 रुपयाला गॅस मिळतो आणि हिंदूला काय 200 रुपये गॅस मिळतो. काय मुसलमानांना 200 रुपये किलोने तूर डाळ मिळते आणि हिंदूला काय 20 रुपये किलोने तूर डाळ मिळते. काय मुसलमानाच्या पोराला 2-3 लाख रुपये देऊन शाळेत ऍडमिशन मिळतं आणि हिंदूच्या पोराला काय फुकट ऍडमिशन मिळतं का. अरे हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, जैन असेल, सगळेच पिसले जात आहेत महागाईमध्ये. सगळ्यांनाच महागाईचे चटके बसत आहे. हा धर्माचा वाद आणला कोणी. कोण आणतं हा धर्माचा वाद. ज्यांना विकासावर बोलता येत नाही, ज्यांना मागच्या 10 वर्षातले आपले मुद्दे सांगता येत नाहीत, ते जाती धर्माच्या भिंती करतात. मला आनंद आणि अभिमान आहे इथल्या हिंदू मुस्लिम दोघांचाही की ज्यांनी भाजपच्या या चिथावणीखोर वक्तव्यांना अजिबात बळी पडले नाही आणि एकसंगतेने पुढे चालत राहिले.
पण जसंही फडणवीसांच्या लक्षात आलं की हिंदू मुस्लिम दंगल होऊ शकत नाही, त्यांनी दुसरा डाव टाकला. कालपर्यंत आम्ही सगळी गावगाड्यात आणि एखाद्या सोसायटीमध्ये आम्ही सगळे गुण्यागोविंदानं नांदत होतो. कालपर्यंत इथला मराठा सालीमाली पोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार भिसारी कैकाडी पारधी आम्ही सगळे गुण्यागोविंदानं नांदत होतो. पण फडणवीसांमुळे मराठा विरुद्ध ओबीसी हे वातावरण इथं तयार झालं. फडणवीसांनी जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद इथं लावला आणि ते फडणवीस म्हणतात हिंदू काय तुम्हाला हिंदूंबद्दल प्रेम आहे, काय आपुलकी आहे तुम्हाला हिंदूंबद्दल. पासून रिफायनरीमध्ये ज्यांच्यावरती लाठी हल्ला झाला ते हिंदू नव्हते का? लाठी हल्लाचे ऑर्डर करणारे अधिकारी हिंदू नव्हते का? लाठी हल्ला ज्या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी केला अर्थात पोलिसांनी, त्या खात्याचा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्ही हिंदू नाहीत का? त्या देहूच्या आळंदीच्या वारकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला, ते वारकरी हिंदू नव्हते का? त्यांच्यावर लाठी हल्ला झाला तरी लाठी हल्ला झालाच नाही असं रेटून खोटं बोलणारे देवेंद्रजी हिंदू नाहीयेत का? अंतरवली सराटीमध्ये ज्या मराठा भावांवरती लाठी हल्ला झाला ते हिंदू नव्हते का? अरे उलट तुमच्या काळात मुसलमानांपेक्षा हिंदू जास्त परेशान झाला. उलट तुम्ही लोकांना तुकडे तुकडे म्हणता, खरी तुकडे तुकडे गँग तर भाजपावाले आहेत. खरी तुकडे तुकडे गँग आणि खरं जाती आणि भिंती आणि जाती आणि धर्मांचं कंपार्टमेंटचं राजकारण इथं जर कोणी उभं केलं असेल तर ते राजकारण देवेंद्रजी आणि भाजपाने केलं. फुटीरतावादाचं राजकारण हे देवेंद्र फडणवीसांनी केलं. फुटीरतावादाचं राजकारण करताना ते आम्हाला शांतपणे शिकवतात आणि कालपर्यंत ज्या रवींद्र वायकरांना अटक करण्याची भाषा करत होतात, कालपर्यंत ज्या यामिनी जाधवांच्या घरी एवढी रोकड सापडली तेवढी रोकड सापडली म्हणत होतात, त्याच यामिनी जाधव, तेच रवींद्र वायकर, तेच सगळे, तेच प्रताप सरनाईक, ज्यांच्यावर म्हणून तुम्ही आरोप केले ते सगळेच जण तुम्ही मांडीवर घेऊन बसलात. कुठली मोदीची गॅरंटी? मोदीला गॅरंटी असते तर एवढे पक्ष फोडले नसते. गॅरंटी नव्हती म्हणून तुम्हाला शिंदेच्या सोबत 40 फोडावे लागले, तरीही गॅरंटी मिळाली नाही. मग तुम्हाला राष्ट्रवादी फोडावी लागली, तरीही गॅरंटी मिळाली नाही. म्हणून तुम्हाला अशोकाच्या झाडाला कमळाचं फुल करावं लागलं, तरीही गॅरंटी मिळाली नाही. म्हणून तुम्ही बंद पडलेलं इंजिन आपल्या यार्दात आणून लावलं. तुम्ही शांतपण सांगता काय? कुठलं शांतपण सांगताय तुम्ही? आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीही बोलाल, मियां मुंह में जुबान हम भी रखते हैं. त्यामुळे देवेंद्रजींनी हे लक्षात ठेवायचं कि जिनके घर शीशे के होते हैं वो लाइट चलाकर कपड़े नहीं बदला करते. फिर क्या होता है? ऐसा किया तो मुलुंड वाले के जैसे एचडी सीढ़ियां निकले ना वैसे सीढ़ियां निकलते हैं. एक आक्रस्तारी बाई कुणीतरी उठते आणि शानपण तीनपट असो. त्या आक्रस्ताला बायकांबद्दल बोला वाटत नाही. आयला सुप्रिया सुळेंची पर्स बाळगू मोठ्या झालेल्या या बाया, काय बोलायचं यांच्यावर? आणि यांनी आम्हाला शांतपणे सांगायचं तुमच्या जाहिरातीत असं आहे. मुळात तू कशाला बघायला गेलीस? हा, तू कशाला बघायला गेलीस तिकडे? तुम्ही आम्हाला शांतपणे सांगायचं. अरे या देशातल्या महागाईवर बोला ना. काय या देशात महागाई झाली आहे त्याच्यावरती बोला. तुम्हाला जर वाटतंय की 80 करोड जनतेला राशन दिल्यामुळे तुम्ही महागुरु होताय तर चूक. फुली, एकदम फुली. अरे 80 कोटी लोकांना रेशनिंगच्या रांगेत उभं करणं म्हणजे विश्वगुरु नसतं. 80 कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट मिळवून देणं म्हणजे विश्वगुरुचं काम असतं. ते तुम्ही करू शकताय का ते बोला. त्यावरती तुम्ही काय बोलणार आहात ते सांगा. किती 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 खोटं बोलाल, किती खाली पातळीला उतराल. 2 टप्प्यातलं फक्त वोटिंग झालं दादा हो. 2 टप्प्यातलं वोटिंग झालं आणि यांना कळलं की इलेक्शन फिरलंय, वातावरण फिरलेलं आहे, आपल्या विरोधात चाललेलं आहे. आपल्या विरोधात वातावरण चाललंय म्हटलं की लगेचच विजयाकडे घोडदौड करणाऱ्या शशिकांत शिंदेवर अटकेची टांगती तलवार ठेवली. तिकडे माड्यामध्ये अभिजित पाटील फार जोरात प्रचार करतायत. म्हटलं की अभिजित पाटलांच्या विठ्ठल नागरी सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आणली आणि काय खोडगेपणाचा कळस. त्याच अभिजित पाटलांना भाजपात घेऊन आज देवेंद्र फडणवीस स्टेजवर म्हणतायत अभिजितराव कारखाना कसा चालवायचा ते तुमच्याकडून शिकलं पाहिजे. आणि जनाची नाही तर मनाची तरी काय बोलताय तुम्ही? काय लोकांच्या कानात भिडे येत आहे. ह्याच्या आक्रस्ताला बायका बोलतात त्या बायकांना कळत नाहीये. इथून एक महिला उभी राहिली आहे. काय महिलांचे प्रश्न, महिला असुरक्षेबद्दल किती संवेदनशील आहे हे सरकार. म्हणजे आम्हाला शांतपणे शिकवणाऱ्यांना कळत नाहीये की ब्रिटिश बानोच्या बलात्कारांना मिठाया भरवणारी हीच भाजपा, हातरस उन्नाव कठवामध्ये गप्प बसणारी हीच भाजपा, कुलदीप सेंगर सारख्या बलात्काराच्या समर्थनात मोर्चे काढणारी हीच भाजपा.
ॲथलेटिक्स आणि ऑलिम्पिकच्या आमच्या पोरींनी ज्या ब्रिजभूषण सिंग वरती लैंगिक शोषणाचे आरोप केले, त्याच ब्रिजभूषण सिंगच्या पोराला जर एक तिकीट देत असतील तर हे कसले बेटी बचाव वाले, हे तर बेटी भगाव वाले लोक आहेत. त्यांना काय नीतीवाळीची सुरक्षा कळलेली आहे. एक प्रज्वल रेवन्ना, तो प्रज्वल रेवन्नाचे 3000पेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल होतात आणि यावर यांच्या आक्रस्ताला बायका चकार शब्द काढत नाही. 3000पेक्षा जास्त सेक्स व्हिडिओ ज्याचे व्हायरल झाले, ज्याने 3000 बायकांचं लैंगिक शोषण केलं. आपल्या घरात कामाला असणाऱ्या वयोवृद्ध आपल्या आईच्या समान असणाऱ्या बाईचं ज्याने शोषण केलं, अशा प्रज्वल रेवन्नाचा प्रचार मोदीजी जाऊन करतात. हे मोदी की गॅरंटी आहे, या गॅरंटी आहे मोदी की अशा बाईचा प्रचार. माझ्याकडे अजूनही 9 मिनिटं आहे. हा म्हणजे पोलिसांमध्ये चलबिचल होण्याच्या आधी मीच सांगितलं पाहिजे त्यांना. आणि एखादी केस माझ्या अंगावर पडली तरी घेऊन त्या प्रज्वल रेवन्नाचे हात बळकट करा. कशासाठी बळकट करायचे मोदी सांगतात. रेवन्नाचे हात बळकट करा. कशासाठी मोदीजी, कशासाठी बळकट करायचे? इकडे मोदी सांगतात, इकडे काय देवेंद्र फडणवीस सांगतात मोदीजींचे हात बळकट करा. श्रीकांत शिंदे म्हणायचं मोदीजींचे हात बळकट करा. कोण बळकट करणार? श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, यामिनी जाधव. आणि ज्यांचे हात दुनियाचे भ्रष्टाचाराने कळकट आणि बळकट झाले, असे कळकट हात काय सत्ता झाले तर बळकट करते. आम्हाला मोदींचे हात बळकट करायचे नाहीये. आम्हाला या देशात लोक पावत चाललेली संविधानिक व्यवस्था बळकट करायची आहे. म्हणून ही लढाई आमच्यासाठी महत्वाची आहे. आम्हाला इथे पुन्हा एकदा कायद्याचं राज्य स्थापित करायचं आहे. जे लोक सांगतायत वन नेशन वन इलेक्शन, हम वन नेशन वन इलेक्शन में यकीन नहीं रखते हैं. वन नेशन वन इलेक्शन ये हुक्मरान करने वाली बात होती है. हम बोल रहे हैं कि वन नेशन वन इलेक्शन नहीं, वन नेशन और वन एजुकेशन की ज्यादा जरूरत है. टाटा बिर्ला आणि अंबानीच्या पोरांना ज्या क्वालिटीचं शिक्षण मिळेल त्याच क्वालिटीचं शिक्षण आमच्या लेकरांना मिळालं पाहिजे. यासाठी इंडिया महाविकास आघाडी कटिबद्ध असेल. म्हणून ही निवडणूक आम्हाला महत्वाची आहे. ही निवडणूक आम्हाला का महत्वाची आहे? अनंत हेगडे, पंकजा मुंडे किंवा सुब्रमण्यम स्वामी किंवा आता ज्यांनी अर्थमंत्री पद भोगलं त्या निर्मला सीतारामन यांचे यजमान प्रभाकर परकला हे स्पष्टपणे सांगतात कि अगर 2024 को हम चुन कर आए तो हम संविधान को बदल कर रहेंगे. परकला म्हणतात की 2024ला जर मोदी निवडून आले तर विसरून जा की 2029ला निवडणूक होईल. या देशातली सगळी लोकशाही व्यवस्था पणाला लागलेली आहे. अशा सगळ्या काळामध्ये आम्ही काय करावं लागेल? अशा सगळ्या काळामध्ये गरज आहे की आम्ही एक सजग नागरिक म्हणून उभं राहण्याची. आणि इमानदारीने सांगते दादा हो, खरंच वातावरण फिरलेलं आहे. त्यांनी काय पैसे खर्चायचे ते खर्चू दे. काय श्रीकांत शिंदेना अजून नगरसेवक फोडायचे ते फोडू दे. इथून कुणाला वाळेकरांना फोडलं का त्यांनी? काय काय वाळेकर बापूला फोडल्यावर काय होतंय? आज तुम्ही दाब तपस्या करून त्याला तिकडे घेऊन जाल. कदाचित तो माणूस पणाने तुमच्याकडे असेल, मनाला कुठे तुम्हाला माहिती आहे का? जेवढे नगरसेवक तुम्ही घेऊन गेलात त्या नगरसेवकांमध्ये अर्धे नगरसेवक आमचं काम करणार आहेत, आम्हाला खात्री आहे. तुम्ही काही जरी म्हणलात तरी या लोकसभेमध्ये जे 6 आमदार आहेत त्या 6 पैकी किंवा 4 आमदार आमचं काम करतील, आम्हाला खात्री आहे. कारण त्या 4 आमदारांचा अख्खा स्वाभिमान तुम्ही पायदळी तुडवलेला आहे. त्या 4 आमदारांना तुम्ही जो त्रास दिला, त्या आमदार गणपत गायकवाडांच्या मायमाऊलीला कारण नसताना जो त्रास होतोय, आम्हाला माहिती आहे की तुम्ही काय पद्धतीने दबावाचं राजकारण करताय. गॅरंटी आहे ना तुम्हाला मोदीची? हा गॅरंटी आहे ना तुमच्या पप्पांनी काम केल्याची? तर तुमच्या पप्पाला एवढी माणसं का फोडावी लागतात? काय एकट्याच्या बलबुत्यावर इलेक्शन लढणं होत नाही तुम्हाला? लढा, लढून दाखवा, मग आम्ही तुम्हाला सांगू. आणि हो, आम्हाला विकास करायचा आहे. आम्हाला विकासासाठी आम्ही सगळं करत आहोत. आईला 2 महिन्यात तुम्हाला विकासाचा साक्षात्कार होतो का? 2 महिन्यापूर्वी वज्रमुठ सभेमध्ये जे अजितदादा स्टीलचा, वाळूचा, सिमेंटचा भाव वाचून दाखवत होते, त्यांना 2च महिन्यामध्ये मोदीजी विकास करतायत असा साक्षात्कार झाला. हा विचार करण्यासारखे बरं का? इकडे आमचे एकनाथ भाऊ पण म्हणतात आपल्याला विकास करायचा आहे. कसला विकास करणार आहात? माय बापाच्या इमानदारीने मी अख्ख्या महाराष्ट्रात प्रश्न विचारते, इथं पुन्हा विचारायला तयार आहे. मोदीजी आणि त्यांचे इथले भक्तुल्ले
आणि त्यांचे हिमायतगार झालेले एकनाथ शिंदे साहेब आणि सरकार या सगळ्यांनीच उत्तर द्यावी. मी 10 वर्ष धरत नाही, मी तुमचे फक्त 9च वर्ष धरते. 10वं वर्ष पूर्ण व्हायचे म्हणून थांबवते. 9 वर्षासाठी तुम्हाला 9च प्रश्न आम्ही विचारतोय. त्या 9 प्रश्नाची उत्तर तुमच्याकडे आहेत का सांगा. 9 वर्षामध्ये मला महाराष्ट्रातले असे 9 जिल्हे सांगावेत त्यांनी. 9 जिल्हे की जिथं एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. सांगा. या महाराष्ट्रातले 9 अशी शहरं सांगा की जी स्मार्ट सिटीच्या नावाखाली तुम्ही 100% डेव्हलप केले. दाखवावे त्यांनी. 9 असे खासदार दाखवावेत त्यांनी की ज्यांनी खासदार दत्तग्राम योजनेतनं गावं दत्तक घेतली होती आणि त्या गावांचा 100% कायापालट केला. श्रीकांत शिंदेनी कोणतं गाव दत्तक घेतलं होतं आणि त्या गावाचा कायापालट झाला की नाही हे पण त्यांनी सांगावं. तुम्ही नावं जाहीर करायची, मी कागदपत्र दाखवायची. 9च मला 9 अशी फक्त राज्य सांगा की मोदींच्या काळामध्ये त्या 9 राज्यांमध्ये दलित आणि अल्पसंख्याकांवर अजिबात अत्याचार झाले नाही. मला 9 असे जिल्हे सांगावेत, 9 अशी राज्य सांगावेत की जिथं एकही माय माऊली प्रताडित झाली नाही, एकही महिलेचं लैंगिक शोषण झालं नाही आणि अत्याचार झाले नाही. 9 असे भाजपचे नेते सांगा, 9च नेते की ज्या 9 भाजपच्या नेत्यांवर ईडीने कारवाई केली. का? भाजपच्या लोकांकडे पैसे नाहीयेत, श्रीकांत शिंदेकडे पैसे नाहीयेत, नाही पैसे लोकांकडे. का? किती राहिले दादा? आपण प्रवेश माईक बंद करून करू दादा, 3 मिनिटं कारणीला. भाजपच्या लोकांकडे पैसे नाहीयेत का? ईडी त्यांच्या मागे लागत नाही. श्रीकांत शिंदेकडे पैसे नाही, ईडी त्यांच्या मागे लागत नाही का? भिका लागल्यात काय सगळ्यांना? माधुकरी मागून जगतायत का? पैसे नाहीयेत भाजपच्या लोकांकडे. पैसे फक्त विरोधकांकडे आहेत का? म्हणजे ईडी फक्त विरोधकांसाठी वापरता का? ताकद असेल तर ईडी सीबीआई इलेक्शन कमिशन सोडून उभे राहा. तुम्ही कसली गॅरंटी देताय? फॅशन के दौर में कोई गॅरंटी का जमाना नाही आहे. आणि मी मगाशी सांगितलं, परत एकदा सांगते, सगळीकडे मार्केटमध्ये बोर्ड असतो, एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. जर विकलेला माल परत घेतला जात नसेल तर विकलेला खासदार आणि विकलेला आमदार कसा परत स्वीकारायचा आम्हाला विचार करावा लागेल त्यावरती की तुम्ही आम्हाला कुठल्या गॅरंटीच्या गप्पा मारताय. अरे गॅरंटी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाची, ज्या माणसाने तो ताज गेला. ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, केंद्रीय गृह खातं, राज्याचं गृह खातं, आसामचं पोलीस खातं, गोव्याचं पोलीस खातं, सगळ्या पोलीस खात्यांनी ताकद लावली. सगळ्या स्वायत्त यंत्रणा पाठीशी लागल्या. 105 आमदार, सगळे खासदार आणि त्याच्यासोबत लाखो लावारिस पेट्रोलर्स एवढे सगळे मारा करत होते. तरीही एकटा वाघ ताकदीनं लढत होता. गॅरंटी 100 लोकांच्या बॉडीगार्ड मध्ये फिरणाऱ्याची गॅरंटी नसते. तुला तुझ्या जीवाची गॅरंटी नाही, तू एकटा फिरू शकत नाही. आम्ही एकटे फिरून दाखवतो आणि वारंवार सांगतो की कळप लांडग्यांची असतात, वाघीण व्यक्तीची ताकदीनं त्या गॅरंटीच्या बाता म्हणतात. दादा हो, दडपशाही मोडून काढली पाहिजे. सगळ्यात महत्वाची अडचण काय माहितीये का आपली? आता आपल्या मनातली भीती गेली पाहिजे, दडपशाही मोडून काढली पाहिजे. डर के आगे जीत, ये डर निकलना चाहिए. यांनी जे हे पोलीस आणि या सगळ्याचे खाके दाखवलेत ना, ह्याच्या सगळ्या भीती दाखवल्या. मुक्त संवादच्या माध्यमातून मागच्या वेळेला आले होते. इथले सगळे वकील सांगतात की महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त जर क्राईम रेट कुठला असेल तर तो कल्याणचा क्राईम रेट आहे. सगळ्यात जास्त क्राईम रेट. काय पद्धतीचं वातावरण करून ठेवलंय. हा क्राईम रेट जर कमी आणायचा असेल तर इथं बदल झाला पाहिजे. ताकदीने इथं सांगितलं गेलं पाहिजे. आणि हो, शेवटच्या 1-1.5 मिनिटात एक सांगते अजून, जाहिरातींना बळी पडू नका बरं का. पुन्हा सांगते, जाहिराती चांगल्या गोष्टीच्या नसतात. तुम्ही नेटफ्लिक्स आणि अमेझॉन जेव्हा स्क्रोल करता ना, त्यावर तुम्हाला चांगलं पुस्तक वाचायची जाहिरात येत नाही, चांगल्या एखाद्या प्रोडक्टची जाहिरात येत नाही, दुधा तुपाची, दह्याची, बदामाची, जे तब्येतीला चांगले त्याची जाहिरात येत नाही. जाहिरात कशाची येते? जंगली रमी पे आवडा महाराज. जाहिरात कशाची असते? बोलो जुवा केसरी. जाहिरात कशाची असते? खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार, आप मैं और बैक. जाहिरात वाईट गोष्टींची असते दादा हो. मोदीजी वाईट विचारांचे आहेत, देवेंद्र फडणवीस वाईट विचारांचे आहेत,
त्यांचा विचार जातीवादी आहे, त्यांचा विचार धर्मांध आहे, त्यांचा विचार जात आणि धर्मांमध्ये भिंती निर्माण करणारा आहे, त्यांचा विचार जाती जातीमध्ये धर्मामध्ये विष पेरणारा आहे. आणि विषारी विचार असणारे लोक जाहिरातींचा मारा करतात. आम्हाला जाहिरात करायची गरज नाही. आम्ही एवढंच सांगू शकतो की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तट देऊन लढत आहेत. तेजस्वी यादवाने शड्डू ठोकलेला आहे. इकडे केरळमध्ये यांना कुणीच घुसू देत नाही मध्ये. तमिळनाडूमध्ये हे झिरो आहेत. आंध्र कर्नाटकचं चित्र तुमच्या समोर आहे. आणि महाराष्ट्रातलं सगळं वातावरण फिरलंय. पंजाब आणि वरच्या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मार्गात यांनी काटे पेरले, खिळे ठोकले, तेही लोक यांच्या सोबत नाहीये. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. हे तर हे पण खात्रीला सांगते, मागच्या वेळेला सांगितलं होतं पुन्हाही एकदा तमाम आमच्या पोलीस भावांनाही, दादा हो काय आमच्यावर दडपण आणायचं ते आणाकडे तुम्ही. एक 4 महिन्याच्या नंतर तुमच्या सोबत आम्हीच असणार आहोत, खात्रीला आम्हीच असणार आहोत. आणि म्हणून वेळ इथे माझी वेळ आता आचारसंहितेची जी वेळ आहे ती मला परमिशन घ्यायला सांगते. कुणाचीही माफी मागणार नाही. मला असंच बोलायचं होतं, हेच बोलायचं होतं, याच भाषेत बोलायचं होतं, याच शब्दात सांगायचं होतं. बोलून शब्द बदलायला मी काही देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे नाही. मी सुषमा अंधारी आहे. ठामपणे येणाऱ्या 20 तारखेला मशालीवर शिक्कामोर्तब करूया. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.